नमस्कार मंडळींनो, आजच्या या भागात तुम्ही सिंपल पास्ट टेन्सची एक्झाम्पल्स बघणार आहात. मागच्याच व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्स शिकला आहात. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आज आपण सिंपल पास्ट टेन्सची एक्झाम्पल्स बघूया. त्यामुळे सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजेल. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तू विचार मांडलास. यू एक्सप्रेस युअर ओपिनियन. यू एक्सप्रेस युअर ओपिनियन. ओपिनियन म्हणजे मत किंवा विचार. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे किंवा मांडणे. नेक्स्ट, तिने गोष्ट सांगितली. शी टोल्ड अ स्टोरी. शी टोल्ड अ स्टोरी. टेल या क्रियापदाचे भूतकाळित रूप म्हणजे टोल्ड. टोल्ड. नेक्स्ट, त्याने चित्र काढलं. ही ड्रू अ पिक्चर. ही ड्रू अ पिक्चर. ड्रॉ या क्रियापदाचे भूतकाळित रूप ड्रू. ड्रू म्हणजे चित्र काढलं. नेक्स्ट, आम्ही अभ्यास सुरू केला. वी स्टार्टेड स्टडिंग. वी स्टार्टेड स्टडिंग. स्टार्टेड म्हणजे सुरू केला. स्टडिंग म्हणजे अभ्यास. नेक्स्ट, तुम्ही नियम पाळले. यू फॉलोड द रूल्स. यू फॉलोड द रूल्स. फॉलोड म्हणजे पाळले. नेक्स्ट, त्यांनी नवीन घर खरेदी केलं. दे बॉट अ न्यू हाऊस. दे बॉट अ न्यू हाऊस. बाय या क्रियापदाचे भूतकाळित रूप बॉट. बॉट म्हणजे खरेदी केलं. नेक्स्ट, त्याने प्रयोग केला. ही डीड ॲन एक्सपेरिमेंट. ही डीड ॲन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. नेक्स्ट, तू चूक सुधारलीस. यू करेक्टेड द मिस्टेक. यू करेक्टेड द मिस्टेक. मिस्टेक म्हणजे चूक. नेक्स्ट, मी पत्र पोस्ट केलं. आय पोस्टेड द लेटर. आय पोस्टेड द लेटर. लेटर म्हणजे पत्र. नेक्स्ट, तिने फुलांना पाणी दिलं. शी वॉटर्ड द फ्लावर्स. शी वॉटर्ड द फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे फुलं. वॉटर म्हणजे पाणी दिलं. नेक्स्ट, आम्ही कार्यक्रम आयोजित केला. वी ऑर्गनाइज द प्रोग्रॅम. वी ऑर्गनाइज द प्रोग्रॅम. प्रोग्रॅम म्हणजे कार्यक्रम. ऑर्गनाइज म्हणजे आयोजित केला. नेक्स्ट, तुम्ही मदत स्वीकारली. यू ॲक्सेप्टेड हेल्प. यू ॲक्सेप्टेड हेल्प. हेल्प म्हणजे मदत. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारले. नेक्स्ट, त्यांनी समारंभात भाग घेतला. दे पार्टिसिपेट इन द सेरेमनी. दे पार्टिसिपेट इन द सेरेमनी. सेरेमनी म्हणजे समारंभ. पार्टिसिपेट म्हणजे भाग घेतला. नेक्स्ट, मी तक्रार दाखल केली. आय फिल्ड अ कंप्लेंट. आय फिल्ड अ कंप्लेंट. कंप्लेंट म्हणजे तक्रार. फिल्ड म्हणजे दाखल केली. नेक्स्ट, तू संधी गमावलीस. यू मिस द ऑपॉर्च्युनिटी. यू मिस द ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. मिस म्हणजे गमावली. नेक्स्ट, त्यांनी प्रतिसाद दिला. दे रिस्पॉन्डेड. दे रिस्पॉन्डेड. रिस्पॉन्डेड म्हणजे प्रतिसाद दिला. नेक्स्ट, तिने मला मदत केली. शी हेल्प मी. शी हेल्प मी. हेल्प म्हणजे मदत करणे. आम्ही एकत्र काम केलं. वी वर्क टुगेदर. वी वर्क टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. वर्कड म्हणजे काम केलं. नेक्स्ट,
तुम्ही प्रश्न विचारला. यू आस्क्ड अ क्वेश्चन्स. यू आस्क्ड अ क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. नेक्स्ट, त्याने सत्य सांगितलं. ही टोल्ड द ट्रूथ. ही टोल्ड द ट्रूथ. ट्रूथ म्हणजे सत्य, टोल्ड म्हणजे सांगितले. नेक्स्ट, मी प्रयत्न सोडला. आय गेव अप ट्राईंग. आय गेव अप ट्राईंग. ट्राईंग म्हणजे प्रयत्न करणे. गेव अप म्हणजे सोडला. नेक्स्ट, तू विचार बदललास. यू चेंज युअर माइंड. यू चेंज युअर माइंड. युअर माइंड म्हणजे विचार, चेंज म्हणजे बदललास. नेक्स्ट, त्याने नवीन नोकरी स्वीकारली. ही ॲक्सेप्टेड अ न्यू जॉब. ही ॲक्सेप्टेड अ न्यू जॉब. न्यू जॉब म्हणजे नवीन नोकरी. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारली. नेक्स्ट, तिने चांगली कामगिरी केली. शी परफॉर्म वेल. शी परफॉर्म वेल. परफॉर्म म्हणजे कामगिरी केली, वेल म्हणजे चांगली. नेक्स्ट, आम्ही लवकर पोहोचलो. वी अराइव्ड अर्ली. वी अराइव्ड अर्ली. अराइव्ड म्हणजे पोहोचले, अर्ली म्हणजे लवकर. नेक्स्ट, तुम्ही आम्हाला भेटलात. यू मेट अस. यू मेट अस. मेट म्हणजे भेटल्या, अस म्हणजे आम्हाला. नेक्स्ट, त्यांनी आम्हाला शिकवलं. दे टॉट अस. दे टॉट अस. टीच्या क्रियापदाचे भूतकाळी रूप टॉट. टॉट म्हणजे शिकवलं. नेक्स्ट, मी त्याला ओळखलं. आय रेकग्नाइज हिम. आय रेकग्नाइज हिम. रेकग्नाइज म्हणजे ओळखले, हिम म्हणजे त्याला. नेक्स्ट, तू तिला भेटलीस. यू मेट हर. यू मेट हर. मेट म्हणजे भेटली. नेक्स्ट, त्याने तिला पाहिलं. ही सॉ हर. ही सॉ हर. सॉ म्हणजे पाहिलं. तिने त्याला बोलवलं. शी कॉल्ड हिम. शी कॉल्ड हिम. कॉल्ड म्हणजे बोलवलं, हिम म्हणजे त्याला. नेक्स्ट, आम्ही त्यांना मदत केली. वी हेल्प देम. वी हेल्प देम. देम म्हणजे त्यांना, हेल्प म्हणजे मदत केली. नेक्स्ट, तुम्ही त्यांना सांगितलं नाही. यू डिड नॉट टेल देम. यू डिड नॉट टेल देम. त्यांनी आम्हाला बोलवले. दे कॉल्ड अस. दे कॉल्ड अस. मी चित्रकला शिकलो. आय लर्न पेंटिंग. आय लर्न पेंटिंग. लर्न म्हणजे शिकलो, पेंटिंग म्हणजे चित्रकला. तू संगीत ऐकलंस. यू लिसन टू म्युझिक. यू लिसन टू म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत, लिसन म्हणजे ऐकलंस. नेक्स्ट, त्याने इतिहास वाचला. ही रेड हिस्ट्री. ही रेड हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे इतिहास. नेक्स्ट, तिने कविता लिहिली. शी रोट अ पोएम. शी रोट अ पोएम. पोएम म्हणजे कविता, रोट म्हणजे लिहिली. नेक्स्ट, आम्ही खेळ खेळलो. वी प्लेड गेम्स. वी प्लेड गेम्स. गेम्स म्हणजे खेळ, प्लेड म्हणजे खेळलो. नेक्स्ट, तुम्ही गाणी गायली. यू सॅंग सॉंग्स. यू सॅंग सॉंग्स. सॉंग्स म्हणजे गाणी, सॅंग म्हणजे गायली. नेक्स्ट, त्यांनी नृत्य केलं.
They danced. They danced. Danced म्हणजे नृत्य केले. नेक्स्ट, तू चहा घेतलास. You drank tea. You drank tea. टी म्हणजे चहा, ड्रँक म्हणजे पिलं. नेक्स्ट, मी भात खाल्ला. I ate rice. I ate rice. राईस म्हणजे भात, एट म्हणजे खाल्लं. नेक्स्ट, त्याने दूध पिलं. He drank milk. He drank milk. मिल्क म्हणजे दूध. तिने भाजी बनवली. She made vegetables. She made vegetables. व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी, मेड म्हणजे बनवली. आजच्या व्हिडिओ तितकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.